राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर जी चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ती समजून घ्यायला हवी. खरंच शरद पवार विचारांवर आधारित राजकारण करतात? त्यांनी आजपर्यंत खरंच तसं राजकारण केलंय? प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचा अर्थ काय समजायचा? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाला सुरुवात झाली आहे का? केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांना मंत्री करणार आहेत का? शरद पवार राष्ट्रपती होतील का? किंवा त्यांना भारतरत्न मिळणार का? यासह अनेक चर्चा सध्या सुरू आहे. याच संबंधी आपण सविस्तरानं या घडामोडींचं विश्लेषण करूयात, घडामोडींचा अर्थ समजून घेऊयात. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्यानंतर तुमचं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो करा. मंडळी, 2019 मधला अजित पवारांचा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा औटघटकेचा शपथविधी असो किंवा त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट असो, 2014 मधली लोकसभा विधानसभा निवडणूक असो, या प्रत्येक वेळी मी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकच आहेत. शरद पवार आणि अजित पवार वेगळे नाही आहेत. राजकीय परिस्थिती आणि समोरची आव्हानं पाहता पक्ष वाचवण्यासाठी, पक्षातील अनेक नेत्यांना तुरुंगात जाण्यापासून वाचवण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बहुतांश आमदार भाजपसोबत गेले आणि जो उद्देश होता पक्षातल्या नेत्यांना तुरुंगात जाण्यापासून वाचवण्याचा आणि पक्ष टिकवण्याचा, त्यामध्ये पवारांना यश आलेलं आहे. आता दोन्ही काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यायचंच आहे त्यांना, पण त्याला निमित्त पाहिजे. ते महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं होतंय असं स्पष्टपणे दिसतंय. आणि या एकत्र येण्यामध्ये प्रशांत जगताप यांच्यासारख्या सत्तेला दुय्यम आणि पुरोगामी विचारधारेला सर्वोच्च मानणाऱ्या कार्यकर्त्याचा अडसर होता. शेवटी जगतापांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यातून काय स्पष्ट होतं हे तुम्हाला समजू शकतं. सर्वसाधारणपणे भारतासह जगभरातल्या देशांमधल्या राजकारणाकडे जर आपण पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे राजकारणाची एक विचारधारा होती आणि आहे देखील. भारतातही ती आढळते, परंतु त्याला काही पक्ष, काही नेते अपवाद आहेत. भारतीय जनता पक्ष म्हटलं की हिंदुत्व, तर काँग्रेस पक्षाचा विचार केला तर गांधीवाद, धर्मनिरपेक्षता समोर येते. बाकी अनेक पक्ष राज्याची अस्मिता सर्वोच्च मानून राजकारण करतात. मग त्यामध्ये शिवसेना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, तेलुगू देसम असेल, एडीएमके असेल, एआयडीएमके असेल किंवा म्हणजे असे अनेक पक्ष आहेत. कम्युनिस्ट पक्ष डाव्या विचारांना म्हणजे समाजवादाला प्राधान्य देणार आहे. आज जी चर्चा सुरू आहे ती सुरू झाली अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी पुण्यात महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं एकत्रित येण्याच्या चर्चेमुळं. अद्याप ते दोघं एकत्र आल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु औपचारिकताच बाकी राहिलेली आहे. भाजपबरोबर गेलेल्या अजित पवारांसोबत जाऊ नये असा विचार प्रशांत जगताप यांनी मांडला. त्याचं कारण त्यांनी दिलं. अजित पवार भाजपबरोबर गेल्यापासून पुरोगामी विचार समोर ठेवून शहरामधली पक्ष संघटना वाढवण्याचं काम त्यांनी केलं. भाजपला वैचारिक विरोध केला, आंदोलनं केली. अशा वातावरणामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीनं अजित पवारांची हात मिळवणी टाळावी, प्रसंगी विरोधात बसायला देखील आमची तयारी आहे. परंतु यासंबंधी 6 तास जगतापांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर काय घडलं तर प्रशांत जगतापांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जी भूमिका मांडली ती खरे म्हणजे शरद पवारांची भूमिका आहे. पवारांच्या राजकारणाला धरूनच त्या बोलल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की ते प्रोफेशनल आहेत, वी आर प्रोफेशनल असं त्यांचं वाक्य आहे. इथं नाराजी विराजी करून चालत नाही. एकीकडे निवडणुकीपूर्वी त्यांच्या पक्षात जाहीर केलं जातं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरील नेते आघाडी व युतीबाबतचे निर्णय ते स्वतः घेतील. दुसरीकडे पक्षाच्या शहराध्यक्षांनी जगतापांनी जेव्हा अजित पवारांसोबत न जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं जातं. यावरून एक बाब लक्षात येते, ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरच झालेला आहे आणि तो पुणे महापालिकेच्या निमित्तानं अंमलात येतोय. मंडळी, पवारांचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडंसं पाठीमागं वळून बघावं लागेल. 1978 मध्ये शरद पवार 38 वर्षांचे होते. महाराष्ट्रात त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं. पवार त्या सरकारमध्ये मंत्री होते. तेव्हा त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वातील सरकार पाडलं आणि त्यावेळच्या जनसंघाबरोबर जात पुरोगामी लोकशाही दलाचं म्हणजे पुलोदचं सरकार
सत्तेमध्ये आणलं. स्वतः पवार मुख्यमंत्री झाले. आता त्यावेळचा जनसंघ म्हणजेच आत्ताचा भारतीय जनता पक्ष, हे तुम्ही लक्षात घ्या. यातून तुमच्या लक्षात आलं असेल पवारांना भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दूरचे नव्हतेच. सत्ता हस्तगत करण्यासाठी किंवा सत्तेत राहण्यासाठी शरद पवारांनी कधीच कुणाला शत्रू समजलेलं नव्हतं आणि नाही देखील. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे 1999 मध्ये सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा शरद पवारांनी उपस्थित केला. तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते आणि त्यानंतर त्यांना काँग्रेसमधून काढून टाकण्यात आलं. मात्र त्याच वर्षी महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली. पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस वेगळा लढला आणि सत्ता स्थापनेची संधी दिसताच त्यांनी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केलं, आघाडीचं सरकार. त्यामुळे सत्तेसाठी पवारांनी कधीच कोणाला अस्पृश्य मानलं नाही. पण तुम्हाला आता वाटेल की मग त्यावेळी म्हणजे 1978 मध्ये जर शरद पवारांनी जनसंघाला सोबत घेऊन सरकार स्थापन केलं होतं, तर आता 2014 पासून सत्तेत असलेल्या भाजपबरोबर ते लगेच का नाही गेले किंवा आतापर्यंत का नाही गेले? तुमच्या मनात असा प्रश्न असेल, तो प्रश्न योग्यच आहे. परंतु प्रत्येक गोष्टीला पार्श्वभूमी तयार करावी लागते आणि तीच आता आपण समजून घेऊ. 2014ची विधानसभा निवडणूक आठवा. त्यावेळी सर्व पक्ष वेगवेगळे लढले. वेगवेगळं लढायचं ही सुद्धा राजकीय रणनीतीच होती. शिवसेनेला भाजपपासून दूर करण्यासाठीची ती रणनीती होती. 25 वर्षांची युती तोडून भाजप शिवसेना वेगळे लढले होते. त्यावेळी भाजपला सर्वाधिक 122 जागा मिळाल्या, शिवसेनेला 63 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या. भाजपला बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे शिवसेनेबरोबर भाजप सरकार स्थापन करेल असं वाटत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला आणि शिवसेना विरोधी बाकावर बसला. एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले होते. त्यानंतर शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर सत्तेत सहभागी होईल असं वाटायला लागलं आणि त्यांनी विरोधी बाकावरून सत्तेमध्ये उडी घेतली. पण आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्यामुळं मिळेल ती मंत्रिपदं घेऊन शिवसेना सत्तेत सहभागी झाली. आणि आपण सर्वांनी बघितलं की कशा पद्धतीनं भाजपनं शिवसेनेला कायम दाबण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे मंत्री कायम खिशात राजीनामा घेऊन फिरत होते, हे आपण सगळ्यांनी पाहिलं. हा तोच काळ होता ज्यामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये अंतर वाढत गेलं. शिवसेना भाजपपासून कायमची दूर होत नाही तोपर्यंत भाजप सोबत आपण जाऊ शकत नाही, हा विचार शरद पवारांचा होता. एका मुलाखतीमध्ये, तुम्हाला आठवत असेल ती मुलाखत सुद्धा, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकीय जी उलथापालथ झाली 2019च्या काळामध्ये, त्याविषयी बोलताना पवारांचा विचार शिवसेनेला बाजूला ठेवा तरच आम्ही सोबत येऊ तुमच्या, असा होता हे सांगितलं. पुढे 2019 मध्ये राजकीय स्थिती लक्षात घेऊन भाजप आणि शिवसेनेनं एकत्र लोकसभा लढवली, एकत्रच विधानसभा लढवली. दोघांना स्पष्ट बहुमत मिळालं. परंतु मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंना भाजपपासून दूर करून आपल्यासोबत घेण्यात शरद पवार यशस्वी ठरले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री करून म्हणजे त्यांना मुख्यमंत्री करून महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं. तुम्ही इथं पुन्हा एकदा लक्षात घ्या की सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत असताना काँग्रेसलाही सोबत घेण्यामध्ये शरद पवार यशस्वी झाले होते. आता या घटनेनंतर भाजप आणि शिवसेनेमधील जो तणाव होता तो टोकाला गेला होता. त्याचे परिणाम 2.5 वर्षांनी कोरोना संपला की दिसले. शिवसेनेत मोठी फूट पडली. शिंदेच्या नेतृत्वात म्हणजे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात 40हून अधिक आमदार आणि 13 खासदार भाजपसोबत गेले. त्यानंतर 1 वर्षांनी राष्ट्रवादी फुटली. त्याआधी शरद पवारांना निवृत्त करून सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नवीन पिढीला भाजपसोबत जायचं होतं. पण कार्यकर्त्यांमधला विरोध लक्षात घेऊन त्यावेळी थोडं थांबणं पसंत केलं गेलं. पण त्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वात 40 आमदार भाजपसोबत गेले. शिवसेनेप्रमाणे पक्ष आणि पक्षचिन्हाची कायदेशीर लढाई देखील सुरू केली. परंतु ती पुढे शिवसेनेप्रमाणे चालवण्याचं दिसलंय का? अजिबात. जो राग उद्धव ठाकरेंच्या आणि त्यांच्यासोबतच्या शिवसैनिकांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल आहे, जो दिसतो आणि दिसत आलाय, तो कधीच शरद पवार व अजित पवारांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसला नाही. त्याउलट 2024ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक बघा, कशा पद्धतीने एकमेकांना पवारांनी सोयीची निवडणूक केली. बारामतीमध्ये घरातलेच उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे केले आणि जनतेला दाखवून दिलं की खरोखरच आम्ही विरोधात लढतोय. मात्र निवडून येणारा उमेदवार हा राष्ट्रवादीचाच असेल याची तजवीज त्यांनी करून ठेवली होती. खरं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र यायचं आहे. मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेकांनी त्यासाठी मोहीम सुद्धा उघडली होती.
सत्तेपासून दूर राहून मतदारसंघातले प्रश्न सुटत नाहीत, विकास कामांना निधी मिळत नाही, म्हणून अनेकांनी शरद पवारांना, सुप्रिया सुळेंना अजित पवारांसोबत एकत्र येण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत जाण्यासाठी दबाव वाढवल्याच्या बातम्या सुद्धा आल्या होत्या. परंतु एकत्र येण्यासाठी काहीतरी निमित्त लागतं. ते निमित्त आता पुणे महानगरपालिकेची निवडणूक ठरते. तसंही यापूर्वी काँग्रेससोबत महाराष्ट्रात व देशात सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजप शिवसेनेसोबत जात पुणे पॅटर्न राबवला होता. तो देखील तुम्हाला आठवेल. त्यामुळं सुप्रिया सुळे ज्या म्हणाल्या की त्या प्रोफेशनल आहेत, त्यांचा पक्ष प्रोफेशनल आहे आणि रागवण्यासाठी, नाराज होण्यासाठी हे काय घर आहे का? इथं आपण जनतेची सेवा करण्यासाठी येतो. या त्यांच्या बोलण्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पुढची वाटचाल कशी असेल हे लक्षात येतं. येणाऱ्या काही दिवसामध्ये, काही महिन्यात राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री दिसल्या आणि शरद पवारांना राष्ट्रपतीपद किंवा भारतरत्न मिळाला तर तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका. प्रशांत जगताप यांनी पुरोगामी विचारांचा आग्रह धरल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागतो, तेव्हा शरद पवारांनी खरंच पुरोगामित्व स्वीकारलं का? त्यांनी पुरोगामी विचारांनी राजकारण केलं का? असा प्रश्न अनेकांना पडला. तेव्हा पवारांनी व्यावहारिक पुरोगामित्व स्वीकारलेलं आपल्याला दिसतं असं म्हणावं लागेल. बाकी तुम्हाला जे वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. धन्यवाद.